नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ सॉइल म्हणजे सॉइलचे उपयोग पाहिले होते आणि सम युजफुल टाइप्स ऑफ सॉइल म्हणजे सॉइलचे काही युजफुल टाइप्स म्हणजे चायना क्ले, शॅडो सॉइल, टेराकोटा, मुलतानी सॉइल पाहिलेले होतं. आता आज आपण आपल्या या चॅप्टर मधील शेवटचा जो घटक आहे त्याची माहिती घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला डू यू नो हा भाग आपला खरं तर या वर्षीच्या आता कमी झालेल्या अभ्यासामध्ये कमी झालाय, पण तरी पण ही माहिती जरा थोडीशी तुम्हाला आवडेल अशी आहे म्हणून सांगतो. चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ दी टाइप ऑफ केओलिनाइट. केओलिनाइट नावाच्या खनिजाचा म्हणजे चिनी माती ही एक प्रकारचं खनिज आहे आणि त्याचं नाव आहे केओलिनाइट. हे एक उद्योगधंद्यामध्ये वापरलं जाणारं खनिज आहे आणि याला चायना क्ले हे नाव का मिळालेलं आहे तर इट इज फाउंड इन चायना अँड देअरफॉर इट इज कॉल्ड चायना क्ले. ही माती चीनमध्ये सापडते किंवा हे खनिज जे आहे ते चीनमध्ये सापडतं म्हणून त्याला चिनी माती म्हणतात. आता या मातीला जर आपण अपॉन हीट दिली तर तिला ग्लेज येतो म्हणजे चकाकी येते, हार्डनेस येतो आणि म्हणून आपण त्याच्यापासून क्रॉकरी म्हणजे भांडी बनवण्यासाठी तिचा वापर केला जातो. चायना क्लेला चायना क्ले हे नाव का मिळालेलं आहे तर ही चीन देशामध्ये आढळते आणि म्हणून तिला चायना क्ले म्हणायचं असो. आता इकडे ग्रेट सायंटिस्टचा जो भाग आहे ना बाळांनो, हा देखील आत्ताच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये वगळलेला आहे. सो आपण याच्यावरती आता काही फार बोलणार नाही. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर हे वाचा, पीएच च्या संदर्भातलं आहे. तर शेवटचं जे आपलं या प्रकरणामधलं युनिट आहे ते आहे सॉइल टेस्टिंग. सॉइल टेस्टिंग म्हणजे सॉइलचं परीक्षण. आता सॉइलचं परीक्षण कशासाठी गरजेचं आहे किंवा सॉइलचं परीक्षण केल्यामुळे काय फायदा होतो. अर्थातच तुम्हाला माहिती आहे डिफरंट प्रकारचे क्रॉप्स असतात, विविध प्रकारची पिकं असतात आणि प्रत्येक पिकाला गरजेच्या असलेल्या न्यूट्रिएंट्सचं प्रमाण आणि प्रकार सुद्धा वेगवेगळा असतो. जसं की फॉर एक्झाम्पल मेज असेल म्हणजे आपण मक्याचं पीक जर आपल्या जमिनीमध्ये घेणार असू तर त्याला जरा नायट्रोजनची थोडी जास्त गरज असते. तुम्हाला जर शुगर केन म्हणजे ऊस लावायचं असेल आपल्या जमिनीमध्ये तर त्या जमिनीमध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही 3 प्रकारची न्यूट्रिएंट्स चांगल्या प्रकारात असायला पाहिजे. जर आपण सॉइलचं टेस्टिंग केलं तर आपल्याला काय समजतं तर त्या सॉइलमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि ते घटक आपल्या पिकाला आवश्यक असतील तर मग ती कमतरता दूर करण्यासाठी आपण बाहेरून त्या सॉइलला कोणत्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स दिल्यानंतर त्याची ती कमतरता आपल्याला दूर करता येईल आणि मग आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये घट होणार नाही आणि म्हणून सॉइलचं परीक्षण गरजेचं आहे. परीक्षण केल्यामुळे सॉइलमध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहेत आणि किती आहेत याचं प्रमाण आपल्याला समजतं आणि त्यामुळे आपल्या पिकाच्या गरजेनुसार आपण कमी असलेले घटक बाहेरून आर्टिफिशियल म्हणजे आपल्या खतांमार्फत त्याला पुरवू शकतो जमिनीमध्ये आणि आपलं पिकांचं उत्पादन जे आहे ते त्याच्यावरती त्याचा परिणाम जो होणार असतो तो टाळू शकतो. आपण बघूया. द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय द सॉइल टेस्टिंग. म्हणजे मातीचं परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचं प्रमाण आपल्या लक्षात येतं. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग द सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड द प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन इट. सॉइल टेस्टिंग मध्ये काय काय केलं जातं तर सॉइलचा रंग, टेक्स्चर आणि त्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्याचं प्रमाण किती आहे हे तपासलं जातं आणि त्याच्यावरून काय ठरवलं जातं सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट्स. मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे का जे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे त्याची माहिती आपल्याला सॉइल टेस्टिंग मधून चांगली मिळते आणि टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. म्हणजे ती जे घटक सॉइल मध्ये आपल्या कमी आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपल्या सॉइल मध्ये नायट्रोजन थोडा कमी आढळला किंवा एखादा जो पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं न्यूट्रिएंट्स कमी आहे तर आपण ते बाहेरून खतामार्फत देऊ शकतो आणि आपल्या पिकाची वाढ जोमाने होईल. त्या म्हणजे सॉइल टेस्टिंग
मध्ये सॉइलचा कलर, टेक्स्चर आणि त्यातलं ऑर्गॅनिक मॅटर तपासलं जातं. त्यामुळे सॉइल मध्ये कोणत्या गोष्टीची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता ही आपल्या लक्षात येते आणि ती दूर करण्यासाठी आपल्याला उपाय शोधता येतात, उपाय योजता येतात. त्यामुळे आपली उत्पादनात होणारी हानी आपल्याला टाळता येते. आता द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड इन अन ओपन स्पेस इन द शेड फॉर 8 to 10 days. काय केलं जातं? सॉइल टेस्टिंग साठी जमा केलेला मातीचा जो नमुना आहे तो 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवला जातो, म्हणजे उन्हामध्ये. आणि मग नंतर तो काय केला तो, इट इज थिन सिफ्टेड थ्रू अ सीव, म्हणजे चाळणीतून तो चाळून घेतला जातो. म्हणजे त्यातले नको असलेले मुळं, म्हणजे वनस्पतीची मुळं, दसकट वगैरे असतात ना अगोदरच्या पिकाची, ती काढून टाकली जातात. आणि मग तो जो सॉइलचा तयार झालेला नमुना आहे ते काय केलं जातात, 2 टेस्ट, नेमली द पीएच अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर particularly useful in finding out the characteristics of soil. सॉइलचे टेस्टिंग म्हणजे सॉइलचे गुणधर्म तपासण्यासाठी प्रामुख्याने 2 टेस्ट केल्या जातात. एक पीएच टेस्ट असते. पीएच म्हणजे आता बाळांनो तो घटक आपला वेगळा आहे, पण पीएच वरून सॉइल ऍसिडिक आहे, अल्कलाइन आहे की न्यूट्रल आहे हे आपल्याला ठरवता येतं. आणि कोणती सॉइल पिकाच्या वाढीसाठी योग्य आहे, कोणत्या पिकाला किती पीएच पाहिजे याचं एक रेडी रेकनर आहे, अगदी तयार रखाना असतो, त्याच्यावरून आपण त्या पिकाला ती सॉइल योग्य आहे की नाही ठरवू शकतो. म्हणजे पीएच चाचणी एक घेतली जाते आणि दुसरी चाचणी आहे ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आहे. म्हणजे विद्युत वाहकता, या 2 टेस्टचा विशेषतः सॉइल टेस्टिंग मध्ये उपयोग करून घेतला जातो आणि त्याच्यावरून सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण फाइंड आउट करू शकतो. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल इन युअर फील्ड्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. म्हणजे आपण विविध प्रकारच्या टेस्ट घेऊन आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीची किंवा आपल्या शेतामध्ये असलेल्या मातीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता काय करू शकतो, ठरवू शकतो. आणि त्याच्यावरून मग आपल्याला जर ती कमी असेल किंवा एखादा घटक त्याच्यात कमी असेल तर तो आपण केमिकल फर्टिलायझर मार्फत सॉइल मध्ये देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खतं उपलब्ध आहेत, आता ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे त्याच्या मार्फत देऊन ती कमतरता दूर करता येते. म्हणजे सॉइल टेस्टिंगचा हा फायदा आहे. आपल्या जमिनीमध्ये जमिनीची फर्टिलिटी आपण ठरवू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर काय फायदा होतो, तर कोणतं पीक घ्यायचं आहे, कोणत्या पिकाला कोणतं न्यूट्रिएंट गरजेचं आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्या जमिनीमधल्या न्यूट्रिएंटचं प्रमाण कळालं तर आपल्याला पिकाला कमी असलेले न्यूट्रिएंट्स बाहेरून पुरवता येतील आणि आपल्या उत्पादनामध्ये होणारी हानी आपल्याला टाळता येईल. आता हल्ली आजकाल जमिनीच्या फर्टिलिटीमध्ये म्हणजे सुपीकतेमध्ये खूप कमी येत चाललेले आहेत. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यातली काही कारणं आपण या प्रकरणात त्याचा विचार करणार आहोत. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी, म्हणजे जमिनीची किंवा आपल्या सॉइलची फर्टिलिटी कमी होण्याची कारणे. सगळ्यात पहिलं आहे सॉइल पीएच लेस दॅन 6 और हायर दॅन 8. ज्या सॉइलचा पीएच म्हणजे सामू हा शब्द आहे बाळांनो, पुढे पुढे गेला की तुम्हाला अधिक माहिती समजेल. 6 पेक्षा कमी आहे किंवा 8 पेक्षा जास्त आहे त्या सॉइल मध्ये सुद्धा पिकांची वाढ जोमाने होत नाही. म्हणजे थोडक्यात चांगली फर्टिलिटी असण्यासाठी पीएच किती पाहिजे, 6 ते 8 पाहिजे. 6 पासून 8 पर्यंत पीएच चालू शकतो. 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त असेल तरी पण पिकांची वाढ चांगली होत नाही. दुसरं आहे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे आपल्या सॉइल मध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असणे हे सुद्धा सॉइलची फर्टिलिटी कमी होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. तिसरं कारण आहे नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जर योग्य होत नसेल तरी सुद्धा तिची सुपीकता कमी होते, कारण त्या अशा जमिनीमध्ये वनस्पतींच्या रूट म्हणजे मुळांची वाढ जोमाने होत नाही आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते, म्हणजे त्या पिकाची वाढ खुंटणार आणि आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे तिची फर्टिलिटी कमी आहे असं आपण म्हणणार. चौथं महत्वाचं कारण आहे रिपीटेड कल्टिव्हेशन ऑफ द सेम क्रॉप. हे इंटरेस्टिंग आहे पहा. सतत एकाच प्रकारची पिकं घेणे, म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये समजा
गव्हाचं पीक घेतलंय तर पुढच्या वेळेला पण गहूच, नंतर पण गहूच असं नसतं. असं केलं तर काय होणार? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पिकाच्या वाढीसाठी विशिष्ट न्यूट्रिएंट्सची गरज आहे की नाही. मग जर आपण एकाच प्रकारचं पीक घेत राहिलो तर काय होईल? एका विशिष्ट प्रकारची न्यूट्रिएंट्सच त्या पिकामार्फत वापरली जातील आणि त्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये, सॉइलमध्ये निर्माण होईल आणि त्यामुळे पुढचं आपण जेव्हा पीक घेऊ त्याला ते पुरेसं मिळणार नाही. त्यामुळे रिपीटेड कल्टिवेशन हे सुद्धा सॉइलची फर्टिलिटी रिड्यूस होण्याचं एक इम्पॉर्टंट कारण आहे. मग त्यामुळे काय केलं जातं? क्रॉप सायकल बनवतात. आता गहू घेतल्यानंतर हरभरा घेतात, म्हणजे लिग्युमिनस प्लांट घेतात. तुम्ही मोठे झालात की कळेल तुम्हाला गव्हानंतर हरभरा घ्यायचा, हरभऱ्यानंतर गहू का घ्यायचा वगैरे वगैरे असं. तर पाचवं एक कारण आहे कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. म्हणजे आता हल्ली पिकांना जे पाणी विशेषतः विहिरीचं पाण्यावर जिथे जिथे शेती आहे तिथं सलाईन वॉटरची समस्या निर्माण झाली बाळांनो. खारं पाणी सतत खाऱ्या पाण्याचा वापर पिकासाठी हानिकारक असतो आणि त्यामुळे सुद्धा जमिनीची फर्टिलिटी जी आहे ती काय होते? कमी होते. आणि 6 अँड लास्ट वन, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. रासायनिक खतं आणि कीटकनाशक. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक यांचा अतिवापर हा सुद्धा जमिनीचा कस कमी करण्यास किंवा फर्टिलिटी कमी करण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. या काही कारणामुळे आपल्या सॉइलची फर्टिलिटी काय होते? डिमिनिश होते, म्हणजे कमी होते आहे. आता ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, सॉइल टेक्स्चर इज disturbed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. म्हणजे काय? रासायनिक खताचा अधिक गरजेपेक्षा जास्त वापर आपण केला तर जमिनीचा पोत बिघडतो आणि ती पेरणी योग्य राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. क्रॉप शुड बी रोटेटेड. इथे बघा आपण जे एक कारण बघितलं ना, चौथं फर्टिलिटी कमी होण्याचं काय आहे? रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. सतत एकाच प्रकारची पिकं नाही घ्यायचं. काय केलं पाहिजे? क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी. क्रॉप रोटेट केली पाहिजे सुपीकता कायम ठेवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर अ हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. गव्हाची काढणी केली, पीक काढल्यानंतर जमिनीचा कस काय होतो? कमी होतो आणि तो भरून काढण्यासाठी लिग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मॉथबीन, पीट, लेंटिल, बेंगल ग्राम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ सॉइल. म्हणजे गव्हाचं पीक काढल्यानंतर जमिनीचा जो कस कमी होतोय तो भरून काढण्यासाठी त्यानंतर जमिनीमध्ये आपण भुईमूग, मूग, मटकी, हरभरा, सोयाबीन यासारखी पिकं घेतली पाहिजे. यामुळे अगोदरच्या पिकाने जमिनीचा कमी केलेला कस जो आहे त्याने वापरलेले जे घटक आहेत ते रिस्टोअर होण्यास मदत होते. हे जे लिग्युमिनस प्लांट्स आहेत ना, ते नायट्रोजन फिक्सेशनचं अत्यंत इम्पॉर्टंट काम करतात आणि नायट्रोजन हा सगळ्या प्रकारच्या क्रॉपच्या वाढीसाठी गरजेचा असलेला आहे. त्यामुळे विशिष्ट म्हणजे क्रॉप रोटेशन मध्ये लिग्युमिनस प्लांट्स म्हणजे जे लिग्युमिनस प्लांट्स आहेत ते आपण जमिनीमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी फर्टिलिटी तिची कमी झालेली आहे अगोदरच्या पिकामुळे ती आपण भरून काढू शकतो. तुम्हाला माहित आहे वर्ल्ड सॉइल डे, जागतिक सॉइल डे आहे 5 डिसेंबर. कशासाठी? टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. म्हणजे सॉइल संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी जागतिक सॉइल डे 5 डिसेंबर म्हणून आपण साजरा करतो. सॉइल इम्पॉर्टंट आहे बाळांनो, कारण सॉइल मध्ये पिकं येतात आणि पिकं आपल्याला आपलं पोट भरण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याचं उत्पादन करीत असतात. आणि त्यामुळे सॉइलची फर्टिलिटी मेंटेन करणे आणि त्यात योग्य पीक घेणे आणि त्याची वाढ चांगली होण्यासाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सॉइल बद्दल अवेअरनेस येण्यासाठी 5 डिसेंबर हा वर्ल्ड सॉइल डे म्हणून आपण साजरा करतो पूर्ण जगभरामध्ये. हे आपलं प्रकरण संपलेलं आहे बाळांनो. याचा जो स्वाध्याय आहे तो मी तुम्हाला सोडवून, स्वाध्याय म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रश्नांची भर घालून पाठवून देईल. तो छानपैकी वहीत लिहून ठेवा. आता आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.